रामकृष्ण हरी. प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो आणि या स्वभावाला काही औषध पण अजून तरी उपलब्ध नाही. मग हे स्वभाव माणसाचे असे का असतात? तर याचं एकमेव कारण की त्या माणसामध्ये ज्या पद्धतीचा भाव दडलेला आहे त्या प्रकारे तो रिॲक्ट होत असतो. उपजला भाव. आपलं जीवन हे अनमोल आहे. आपल्या चेहऱ्यावर रडणं, हसणं किंवा असे वेगवेगळे भाव प्रकट होतात, प्राण्यांच्या शरीरावर होत नाहीत. म्हणून आपलं जीवन कितीतरी कोटी ह्याच्यातून आपल्या मनुष्य जातीची निवड होते आणि आपल्याला हा जन्म भेटतो, पण आपल्याला त्याची किंमत नाही. अगदी लहान असल्यापासून, आपण शाळेत असल्यापासून सुद्धा प्रार्थना म्हणायचो. आपण विसरून जातो, ते फक्त गीत म्हणून आपण ॲक्सेप्ट केलेलं असतं. जीवनात त्याचा काही उपयोग होईल याचा आपण कधीही विचार केलेला नसतो. लहानपणी बालपण वेगळं, तारुण्य वेगळं, आणि त्यानंतर मग ज्या वेळेला माणूस 35च्या 40च्या पुढं जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये जो स्वार्थ हा भाव आहे, हा भाव अधिकाधिक दृढ होत जातो. माझं हे राहिलं, ते राहिलं, ते. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका जी कुठली असेल तर माणसाला दुसऱ्याचं भगवतच नाही. मग आपलं जीवन जर अनमोल असेल, आपल्या लाईफचा आपण आनंद न घेता एखाद्यानं घर बांधलं, एखाद्यानं गाडी घेतली, आपल्याला वाईट वाटायची काय गरज आहे? आपण एका ठिकाणी म्हणतो की माझ्या जर प्रारब्धात हे नसेल तर ते नाही मला भेटणार. आता परवाच धर्मेंद्र गेला. आता धर्मेंद्र गेला तर काही लोक म्हणायला लागली की त्यांनी किती कोटी रुपये पाठीमागं ठेवून गेला तो. पण एवढ्या कोटी रुपयेचं त्याची फॅमिली काय करणार, कुणाला किती भेटणार, ह्याचं गणित आपल्याला करायची काय गरज आहे? हे एक उदाहरण झालं. विज्ञानाला माऊलींनी आव्हान केलेलं आहे की माणसाच्या मनामध्ये जो भाव प्रकट होतो तो भाव विज्ञानाला सुद्धा बदलता येत नाही. म्हणून आपल्याला वाटतं एखादं व्यसन आहे ते सोडावं, स्वभाव बदलावा, नाही बदलत. पण दुसऱ्याचं सुख का भोगवत नाही आपल्याला? मग आपल्याला जर आपला भाव बदलायचा असेल तर प्रार्थना केल्याशिवाय दुसरा पर्याय काय नाही. एखादा माणूस आजारी पडला, मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या पद्धतीनं ते अल्लाकडं दुआ मागतात. वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या धर्मामध्ये नवस केला जातो. म्हणजे प्रार्थना ही सगळ्या धर्मातली एकच आहे. प्रार्थनाशिवाय या गोष्टीला पर्याय नाही. काय म्हणतात, आम्हाला प्रवचन, तुमचं कीर्तन ऐकायचंच नाही. नका ऐकू, नाही ऐकलं तरी आपलं काही जाणार नाही. त्याचं जाईल का नाही तोही विचार आपण करायचा नाही. उपदेशानाय मूर्खांना मध्ये सांगितलेलं आहे ते. मग अशा पद्धतीनं राम सीता वनवासाला जातात. ज्या प्रॉपर्टीचा त्याग करून आलेली आहे सीता, प्रॉपर्टी म्हणूया, त्यावेळेला वेगळा शब्द असेल, धन दौलत असं काही, त्याचा त्याग करणारी सीता त्या हरणाच्या कातडीसाठी रामाला वनवासाला पाठवते. ते हरिण हा भाव प्रकट झाला आणि सगळं वाटलं होऊन बसलं. म्हणजे हा भाव इतका भयंकर आहे. आणि हा भाव उपजला भाव, हा भाव आपल्याला नष्ट करायचा असेल, हा भाव आपला बदलायचा असेल तर आपण ज्ञानेश्वरीशिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हणता माऊलींनी पुनर्जन्माविषयी सुद्धा इतकं छान सांगितलेलं आहे. एका आईच्या उदरात 2 मुलं जन्माला येतात. एक मुलगा गरीब असतो, एक मुलगा श्रीमंत असतो. हे पाठीमागची मुलं आहेत.
मग दोघांची प्रॉपर्टी सेम पाहिजे, दोघांचे गुण सेम पाहिजेत, दोघांचे भाव सेम पाहिजेत. तर त्यांचे भाव हे वेगळे आहेत. याचा अर्थ त्यांनी या जन्मात जो देह धारण केलेला आहे तो त्यांचा देह हा पुनर्जन्मावरती आधारित आहे. मग माऊली सांगतात, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. आपण म्हणतो तर भाव हा परमार्थामध्ये परमार्थिक लोकांना कंट्रोल करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, खूप त्रास सहन करावा लागतो. आणि बदलला तर ठीक, नाही बदलला तर त्याचं रूपांतर मग स्वार्थामध्ये, रागामध्ये, काही काही अगदी विचित्र अवस्था आपण बघतो. मध्ये त्याची मुरडीचं आपण उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. भाव बदलला, अत्याचार पहिला केला, नंतर तिला दगड घालून मारून टाकलं. इतका क्रूर भाव त्या नराधामामध्ये निर्माण झाला. मग हे भाव माणसाचे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, ते कंट्रोलमध्ये आणायला शिकलं पाहिजे. आणि आपण म्हणतो की माझ्यामुळं दुसरा सुधारेल, दुसऱ्यामुळं तिसरा, तिसऱ्यामुळं चौथा. तर हे पुण्याचं काम आहे. माऊली सांगतात, माझी अवस्था मी स्वतःचं उदाहरण सांगते. मी ज्यावेळेला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत नव्हते त्यावेळेला माझा स्वभाव फार विचित्र होता आणि मला खूप हसायला येतं एकटी असल्यावरती. त्या स्वभावाचं मला कधी कधी राग येतो स्वतःचा आणि कधी कधी हसू वाटतं. पण आज रोजी मी पूर्ण माझा भाव बदलला असंही आज गॅरंटेड सांगू शकत नाही, पण बऱ्याच अंशी माझा भाव बदललेला आहे. आणि मग मला थोडा वेळ एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं किंवा असा त्रास झाला तरी दुसऱ्या क्षणाला मला लगेच कुठली तरी ओवी आठवते किंवा मग माझ्या मनात असं येतं की नाही, आपण हे चुकीचं आहे. आपल्या मनामध्ये आता हे अशा गोष्टी यायला नकोत. याला भाव बदलणं असं म्हणतात. मित्रांनो, आपलं जीवन खूप अनमोल आहे आणि ते असं किड्यामुंग्यासारखं, बरं किड्यामुंग्यासारखं नको. काय म्हणाल, आम्ही खूप श्रीमंत आहोत, पैसेवाले आहोत, काही उपयोग नाही या जीवनामध्ये. शेवट सगळ्यांचा सारखा आहे. एखादा म्हणतो, काय तुम्ही सांगताय, आम्ही खूप उपभोग घेतला. ही दुर्योधनाची अवलाद. दुर्योधन काय म्हणतो अर्जुनाला, काय अर्जुना, काय मिळवलंस? अरे विद्वांचं राज्य मी तुला देऊन चाललोय, खरा राजा तर मी आहे. दुर्योधन म्हणतोय, खरं राज्य मी भोगले आणि तू विद्वांचं अश्रू पुसण्यासाठी आता तुझा भाऊ त्या गादीवर बसतोय. काय आहेत, आता काहीच राहिलेलं नाही. पण दुर्योधन त्याच वेळेला संपला. त्याचा विषय आज तागायत घेतला जात नाही. अर्जुनाचा विषय आज सुद्धा घेतला जातो. हा फरक आहे. म्हणून भाव बदलायला शिका. आणि भाव हा विद्वानसुद्धा बदलू शकत नाही. भाव बदलायचा असेल तर एखादा म्हणतो, नाही मला कीर्तनात जायचं, नाही मला हे करायचं, नका जाऊ. पण ज्ञानेश्वरीमध्ये थोडंसं बघा, नक्की तुमचा भाव बदलण्यासाठी ज्ञानेश्वरी उपयोगाला पडेल. भाव धरून या वाचा ज्ञानेश्वरी आणि म्हणा राम कृष्ण हरी.